आम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचला म्हणजे की आशाची भूमिका आमच्यापेक्षा जास्त आहे. पण हे मजेत आम्ही म्हटलं, पण खरंच खूप आनंद होतोय की नम्रताला आज महत्त्वाची भूमिका मिळाली जी मला आजपर्यंत मिळाली नाही. पण हां, आणि मी ऑडिशन दिली आहे परेश गुरुजींकडे. तर ते ऑडिशन हुल नाही दिली, संधी हुकली माझ्याकडं. पण मी ऑडिशन दिलेली आहे मी. तर नम्रताकडे बघून मला असं वाटतं, नम्रताला कसं बाळवीमध्ये 2च सीन होते आणि आज लीड रोल मिळाला आहे, तशी मी आशा बाळगून आहे की मी आज ऑडिशन दिलेली आहे बाळगून. हां, तर त्यामुळे मी म्हणूनच मी सरांबरोबर बसू शकते पात्रता नसताना सुद्धा, की मी ऑडिशन दिलेली आहे सरांकडे आणि मधुगंधाकडे पण. तर मला डोळ्यासमोर ठेवून काहीतरी लिहितील आणि माझ्या योग्य मला भूमिका, म्हणजे हीच योग्य असेल कदाचित तुमच्या दृष्टीने. पण नाही, तुझी ॲव्हरेज एवढंच आहे तुझं काम. आता हिला विनोद अजून करायचं, माझं तर काय, मी तर दूर की फरलांगभर लांब आहे मी. तर ती गंमत आहे, त्या एका फ्लोमध्ये सगळं चालत. नशा जी आहे ना, त्या नशेतच अजून आम्ही आहोत आणि मला वाटतं ती नशा अजून 3-4 महिने राहील, नाही का. ते सुद्धा केवळ मुक्ता आणि नम्रतामुळेच, म्हणजे कारण त्यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत आणि ते ठीक आहे. पण नम्रताने जे काही काम केलेलं आहे आणि नम्रता जी दिसली आहे, जे अजून आम्ही बघितलेलं नाही आहे, खरं तर ट्रेलरमध्येच बघितलं आहे, तर नम्रताने जे काम केलेलं आहे ते इतकं अप्रतिम केलेलं आहे आणि ती इतकी छान दिसते त्याच्यामध्ये. आणि एकंदरीतच म्हणजे जी तिला उंची मिळालेली आहे, देवानेच दिलेली आहे ती, तर ती छान काम करते आहे. आणि नाही, पण खरंच खूप छान झालं आहे सिनेमा. फक्त एकच माझी अजून तक्रारी म्हणजे खूप येत नाही रे. मी एकाच गाण्यात आहे, बाकीच्या कुठल्याच गाण्यामध्ये मी नाही आहे. ही माझी तक्रार आहे की बडबड गीतामध्ये मी येऊ शकले असते, गडबड गीतामध्ये, पण मला गडबड गीतामध्ये घेतलेलं नाही आहे. आणि आहेत अजून तक्रारी, मी नंतर तुला सांगते, त्या तुम्ही कॅप्शनमध्ये द्या प्लीज. तर अशी खूप मजा आली आम्हाला काम करताना, हे मी गंभीर राहूनच सांगते. थोडं घेते मी, त्यांच्याकडे शिकण्याचा प्रयत्न करते.